की भाजपची साथ अजितदादांच्या पक्षाला सोडली तर आम्ही एकत्रित येऊ शकतो. दादा सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, सामान्य लोकांच्या वतीने लोकांना आज ज्या काही अडचणी येत आहेत त्या मनामध्ये ठेवून भाजपच्या विरोधात बोलत होते. या देशामध्ये 7-8 लाख कोटीपेक्षा जास्त खर्च ज्या गोष्टीसाठी झाला त्यातला 90% या कॉन्ट्रॅक्ट नाही तर या पाईप ह्या सगळ्या गुजरातच्या आहेत. तसंच रस्ते, तसंच मोठी कामं हे गुजरातल्याच कंपनीला तिथं दिलं झालं तर बजेट महाराष्ट्राचं. महाराष्ट्र तिथं लोन घेत चालले आणि मोठं कोण होत चाललंय तर गुजरातच्या मोठ्या मोठ्या कंपनी त्या ठिकाणी मोठ्या होत चालल्यात. त्यामुळे महाराष्ट्राच्या नावावर, महाराष्ट्राच्या लोकांच्या पैशावर गुजरातला मोठं केल्यासारखं असं आपल्याला नक्कीच इथं म्हणता येईल. की भाजपची साथ अजितदादांच्या पक्षाला सोडली तर आम्ही एकत्रित येऊ शकतो. दादा सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, सामान्य लोकांच्या वतीने लोकांना आज ज्या काही अडचणी येत आहेत त्या मनामध्ये ठेवून भाजपच्या विरोधात बोलत होते. आता हा जो पक्ष आहे अजितदादांचा, तो जो भाजपला चिटकून मांडीला मांडी लावून बसणार असेल, मग आम्ही एकत्रित कसं येणार, कसं त्या ठिकाणी लढणार? तसंच बारामतीमध्ये सुद्धा उद्या जाऊन जर महायुतीमध्ये तो पक्ष तिथं राहिला आणि त्यांच्याकडनं जर कुठेतरी पवार दिलं आणि इथून सुद्धा जर पवार देण्याचा निर्णय तिथं झाला, का फक्त ते महायुती बरोबर, तर पवार विरुद्ध पवार हे होऊ शकतं. आता उद्घाटन आज झाल्यानंतर कदाचित उद्यापासून ती लिंक नाही तर तो जो रस्ता आहे सामान्य लोकांना वापरण्यासाठी तिथं दिला जाईल अशी अपेक्षा आपण करूया. फक्त श्रेयवादामध्ये वेळ न घालवता एकच एक गोष्ट सगळ्यात महत्वाची सांगतो, हे जे इन्फ्रास्ट्रक्चरचे नावं म्हणजे कामं महत्वाची असतात, पण इन्फ्रास्ट्रक्चरची कामं जी पुढे आणली जातात त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय. आणि ही सगळी कामं ही मेगा इंजिनिअरिंगला जी आंध्राची कंपनी आहे नाही तर मग कुठेतरी गुजरातच्या कंपनीला तिथे कामं दिली जातात आणि ती सुद्धा देत असताना त्याच्यामध्ये बजेटच्या वर जाऊन तिथे दिली जातात. मग त्याच्यात काही मलिदा आहे का, असा सरळ सरळ त्या ठिकाणी आमचा प्रश्न आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम महत्वाचं आहेच, पण करत असताना महाराष्ट्राच्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला ते सुद्धा नॅशनल हायवेच्या किमतीला जर आपल्याला कामं देता आली तर चांगलंच होईल ना. जसं की आता शक्ती मार्ग हा 120 कोटी रुपये प्रति किलोमीटरचा रस्ता आहे, 6 लेनचा रस्ता आहे आणि नॅशनल हायवे 8 लेनचा रस्ता 70 कोटी रुपये प्रति किलोमीटरला करते. मग या दोघांचा फरक 50 कोटी रुपये आहे आणि 800 किलोमीटर म्हणजे 40,000 कोटी रुपयाचा मलिदा खाल्ला कुणी, हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचं नाव पुढे करत असला तरी आमच्या सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा हा मात्र पक्षाच्या तिजोरी नाही तर व्यक्तिगत तिजोरी घर भरण्यासाठी केला जातो. आमचं स्पष्ट त्या ठिकाणी हे मत आहे. अरे ज्याला विचारच करता येत नाही त्यांचं मेंदू खरंच कुठे आहे हे संशोधन करण्याची त्या ठिकाणी वेळ आहे. जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा खालच्या लेवलला जाऊन बोलू शकतो, महिलांबद्दल म्हणजे आई बहीण आणि माता भगिनींबद्दल अतिशय खालच्या लेवलला जो व्यक्ती जाऊन बोलत असेल त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी आमच्यासारख्याचा सुद्धा अवमान त्या ठिकाणी झाला. त्यामुळे अशा व्यक्तींबद्दल बोलणं सुद्धा आता आजच्या काळामध्ये चुकीचं आहे असं मला वाटायला. महाराष्ट्रामध्ये अजून 1-2 कंपन्या चांगल्या आहेत, महाराष्ट्राच्या आहेत, त्यांना जर प्राधान्य दिलं असतं तर 4-5 हजार लोकांना नोकऱ्या तिथे मिळाल्या असत्या. पण मग अशा 30-40 कंपन्याला परवानगी जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाईप वापरायला दिली. ज्या पाईप टिकतील का असा मोठा प्रश्न आहे. बऱ्याच ठिकाणी पाईप फुटल्या सुद्धा आणि ह्याच्यातल्या 90% सगळ्या पाईपच्या जल जीवन मिशन मध्ये म्हणजे या देशामध्ये 7-8 लाख कोटीपेक्षा जास्त खर्च ज्या गोष्टीसाठी झाला त्यातला 90% या कॉन्ट्रॅक्ट नाही तर या पाईप ह्या सगळ्या गुजरातच्या आहेत. तसंच रस्ते, तसंच मोठी कामं हे गुजरातल्याच कंपनीला तिथं दिलं झालं तर बजेट महाराष्ट्राचं. महाराष्ट्र तिथं लोन घेत चाललंय आणि मोठं कोण होत चाललंय तर गुजरातच्या मोठ्या मोठ्या कंपनी त्या ठिकाणी मोठ्या होत चालल्यात. त्यामुळे महाराष्ट्राच्या नावावर, महाराष्ट्राच्या लोकांच्या पैशावर गुजरातला मोठं केल्यासारखं असं आपल्याला नक्कीच इथं म्हणता येईल.